ईश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर तिथे मी पाहतो नित्य धर्मश्री जय वैभव। अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोची अवतार धरी अलंकापुरास ज्ञानाबाई सुंदरी तारा। ओम तत्सत्विति सूत्राचे सार कृपेचा सागर पांडुरंग हरि कारण हरीचे जन्म कर्म गुण पूर्ण श्रद्धा करावे श्रवण हरि भजन स्वामी कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। बोलो सब संतन की जय। रामदास पोटे महाराज की। प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग आहे, माऊलीचा अभंग आहे। पितृपक्ष चाललेला आहे बोल, त्या अनुषंगाने त्याचा काही संबंध नाही आहे, पण सो आपण आता अभंग त्याच्यावरती प्रवचनरूपी सेवा करणार आहे, तो अभंग म्हणतो। आकार स्थूल नाशिवंत ते तर जाईल भूमियात तयावरी हरी चालत तिने होईल कृतकृत्य देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव दुजा गुण आपी मिळे तरी मी होईन गंगा जळे हरी अभिषेक अनुदीन सर्वांगावरी देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भाव तिजा गुण तेज रूप तरी मी होईन महादीप हरी रंगणी दीपमाळा दीप उजाळीना समीप देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भाव वायू व्यापक चौथा गुण
तरी मी विंजना होईन हरी अष्टांगे निववीन मना ऐशा दृढ धरीन कुणा देह जाओ अथवा राओ पांडुरंगी दृढ भाव आकाश पाचवा गुण तरी मी प्रसादे रायीन बापर तुमा देवी वरा अखंड तुझे अनुसंधान 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 देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव प्रस्तुत सेवेलागी प्रवचन होते सेवेलागी म्हणण्याचा जो म्हणजे त्याच्यावरती निरूपण करायचं आहे. निवडलेला अभंग तुमच्या समोर म्हटलं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो सगळं आलं ना त्याच्यात. याची आसक्ती संपली की म्हणजे उरतं ते पांडुरंग. माऊलीच्या 13व्या अध्यायामध्ये पंच्याहत्तर नंबरची जी ओवी आहे कळलं. आणि माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगून मोकळी झालेली आहे कळलं. महाभूते कवणे कवण विषयो कैसे करणे हे वेगळालेपणे ऐकेक सांगो तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ सांगतरी बुझ महाभूते पाचे. जव देह हे असेल तव ओळगी ऐसी की गेल मग देहांती नवला बुद्धी आहे ये शरीरीची माती मिळवीन ती शिती जेथे श्री चरण भेटाती श्री गुरूंचे माझा स्वामी कवतुके स्पर्शी जाती जे उदके तेथे लयाने नके आपी आप श्री गुरु ओवाळ गती का भवनी जे उजळ जती तया दीपाची दीप्ती ठेविले तेज चवरी हण विंजना तेत लयो करीन प्राणा मग अंगाचा वळंगना होईल मी जिये जिये अवकाशी श्री गुरु सती परिवारेसी आकाश लयाकाशी नेईन तिये परी जितू मेलान संडी निमशू लोकान भाडी ऐसे गणावया कोडी कल्पांचिया. त्याच ओव्या माऊलीने ज्ञानेश्वरमध्ये सांगितलं तुम्ही आम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करूया. तुम्ही आम्ही साधक स्वरूपात आहोत सगळे. जरी या व्यासपीठावरती बसायला अधिकार नाही आहे माऊली पण तुमच्या वर्गात तिथे बसलो असतो तर बरं झालं असतं. अजून चांगल्या मोकळ्यापणाने बोलता आलं असं कळलं. इथे आल्यामुळे आवडल्यासारखं झालं. कारण असू दे ठीक आहे पण सगळे तुम्ही आम्ही माऊलीलाच सांगूया की बाबा
1 तासाची प्रवचन सेवा आहे, तर तीच काहीतरी बोलायला शिकव म्हणून किंवा सांग म्हणून सगळेच आपण शिष्यमंडळी आहोत करत आहे. आणि माऊली तिथे प्रधान आहे करत आहे. माऊलीला आपण विनंती करूया. आज शनिवार शनिवारांचा मध्ये 15 दिवसा अगोदर मला 15 महिनाभर अगोदर आलेला कोण होता की बाबा प्रवचन तुम्हाला करायचं. मुलं जमणार नाही, सरळ सांगितलं जमणार नाही. नाही ते बोलले की तुम्हाला करायचं काय. मला ठीक आहे आता काय त्यांना बोललं नाही जमणार म्हणून, जमणारच नाही बिलकुल. ते म्हणलं नाही करायचं त्याला. आणखी रेणुका म्हणली हो तुम्ही त्यांना हा सांगा घरून आदेश आल्यावरती काय नाही कोणाची विचार नाही काय असं ठीक आहे. सांगितलं येतो म्हणून. शिकावं असतं ना नौका, तर तुम्हाला ओळखायला जमेल कळत. एखादा चालक नौका असला ना की त्याच्या ड्रायव्हिंग बघून तुम्हाला ओळखता येईल की वा शिकव आहे कळत. सांभाळून घ्या. तर हा 12 वर्षाचा तपवृत्ती नामयज्ञ सोहळा आहे कळत. आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने चालून आलेली सेवा नवे आपण भगवंताचेच तुम्ही आम्ही सगळे हात जोडून विनंती करूया बाबा जे काही सुचवशील ते सुचव म्हणून कळत. इथे बसल्यानंतर कळतं किती अवघड आहे. अभंग म्हणणं सोपं आहे कळत. बसून एखादा विषय निवडल्यानंतर त्याच्यावर बोलणं तेवढंच अवघड आहे बाबा. असू दे काय हसून घ्यायचं ते घ्या म्हणून काय हरकत नाही. तपवृत्ती सोहळा नाही का. केवलेसी रोप लावी रे द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर. थोडंसं छोटंसं रोप तर लावलेलं त्याला. आमच्या उजव्या साईडला जे बसलेले आहेत ना क्षमा काय असं म्हणजे भगवंताची कृपा काय असते ना ते त्यांच्याकडे बघावं कळत. तर एवढ्या सगळ्या मंडळींना घेऊन जायचं साधन नाही कळलं. त्याला लागणारे परिश्रम फार आणि तेवढेच सगळ्यांबद्दल आपुलकी आहे जिव्हाळा आहे कळलं. सगळ्यांना घेऊन जातो कळलं. का त्यांना एकट्याला आनंद मिळाला असता ना वारीचा, पण आपल्याला मिळतो की इतरांबरोबर शेअर करायचं आहे याच्यात मोठे भास नाही का. हे 12 वर्ष पांडुरंगाकडे प्रार्थना हीच आहे की बाबा अशी त्यांची वारी चालू राहून अभ्यासपणे कळत सतत. तुमची आमची वारी एकच ना, वाऱ्या नाही नाही तर वाऱ्यांसारखी वाऱ्या उड्याला म्हणजे उडून गेल्या तसं नाही. वारी एकच जन्ममरणाची नाही का, एकच वारी. सगळं वारायचं आहे हळूहळू म्हणून वारी करायची कळलं. जी वारी अनुभवतो ना ते आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही नाही का. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत ते झोपलो तरी अंतरंगातून ना नमस्कार चालूच असतं. कारण काय दिवसभर ते कानावर पडत असतं. ते सतत वलय निर्माण झालेलं असतं. दिनरजनी हाची धंदा दिनरजनी हाची धंदा दिनरजनी हाची धंदा
संकल्पिला देह देवा संकल्पिला देह देवा संकल्पिला देह देवा संकल्पिला देह देवा संकल्पिला. पण लगेच बघा कळलं साजेशी प्रमाणे येते कळलं. तर ही 12 वर्ष तप चाललेलं आहे कळलं अभ्यासपणे चाललेलं आहे आणि पुढे चालत राहणार आहे कळलं. पण एवढ्या सगळ्यांना घेऊन जायचं आणि ते सगळ्यांच्या मार्फत घ्यायचा आनंद याच्या हे कौतुकास्पद आहे कळलं. त्याला खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण तुम्ही वारीमध्ये अनुभवलंय का की बाकीचं घरचा विषय नसतो प्रपंचिक विषय नाही कसला नाही. आपल्या घरात किती मंडळी आहेत काय आहे त्यांच्याबद्दल विचार आहे. थोडा आवाज असा हे होतो का बरोबर आहे बरोबर आहे. घरच्या मंडळींची आठवण नाही आहे तिथे एकच पांडुरंगाचं नाव आहे नित्य अहोरात्र चाललेलं आहे वारी. 20 दिवसाची वारी शराय मंडळी जरा 3 दिवसाची वारी करतायत कळत आहे. पांडुरंग त्यांच्याकडून पूर्ण वारी करून घेऊ पांडुरंगाच्या काही प्रार्थना. तर 3 दिवसाचा जो आनंद आहे तो नाही म्हटलं तरी थोडासा अर्धवटात कळत आहे. इच्छा प्रबळ आहे की वो पूर्ण वारी करायला मिळाली मला का अर्धवट अनुभव घेऊन कसा घ्यायचं तर पूर्ण नाही का. पण पुढे मग पांडुरंगाची करतील योजना करतील केलं का आणि ते पण सगळं जुळून येईल केलं का. तर हे नित्याचं चाललेलं आहे कळलं का. तुम्ही आम्ही साधक आहोत उपासक आहोत कळलं का. वर्षभर त्या वारीची आठवण असते कळलं का की आता वारीला जायचं आहे कळलं का. आणि वारीला काय काय घ्यायचं आपल्यासोबत कळलं का. कारण काय अहोरात्र तेच आहे. ती कोणासाठी वारी आहे पांडुरंगाचा आनंद घ्यायचं कळलं का. नाम 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 साधना करायची कळलं का. भजन आहे कीर्तन आहे प्रवचन आहे कळलं का. चालताना नामयज्ञ चाललाय कळलं. हे सातत्य तेच आणि ते भले 3 दिवसाचं असलं तरी ते वर्षभरासाठी तुमच्या आमच्या ध्यानीमनी पांडुरंगाने उतरवलेलं आहे नाही का. तुम्ही आम्ही साधक आहोत. माऊली म्हणते की की साधक कसा असावा कळलं. आपल्याला त्या साधकच्या खोलीत शिरायचं नाही आहे. ज्याचा स्व विसरलाय कळलं का तो साधक नाही का. स्व म्हणजे मी करतोय माझ्याकडून होते तुम्ही आम्ही काही करत नाही आपल्याकडून भगवंत करून घेतो कळलं का. स्व विसर साधकाची पहिली सुरुवात आणि तो पांडुरंग हृदयस्थ झालेला कळलं का. माऊली तुम्हाला समजवते कळलं का. अभंगाद्वारे समजवते कळलं का. साधक काय करायचं सतत त्याचं नामस्मरण काही काम करत असलं तरी भगवंताचं अनुसंधान अखंड चालू आहे कळलं. काही काम चाललेलं आहे कळलं. म्हणजे त्याच्यापासून क्षणभर मग विसर नाही आहे. आता प्रत्येकाने सेल्फला विचारावं की बाबा तुम्ही आम्ही आहोत का. पण नसेल तर भगवंताला सांगूया ना आम्हाला त्या पद्धतीची साधना किंवा साधक बनवणं कळलं. साधनांमध्ये अडकवू नको साधक बनव. बाह्यांग आहे साधना. साधना म्हणजे बाह्यांगाला साधन त्याच
साधनामध्ये अडकू नको कळलं. पण ते जेव्हा अंगीकार होत आहे, हृदयस्थ झालेलं आहे कळलं, काम चालू आहे कळलं, काम करताना पण तुमच्या आमच्या ध्यानी म्हणून पांडुरंग आहे कळलं, आपला श्वासच पांडुरंग झाला आहे नाही का. तर माऊली त्यावेळी सांगते की नाही की बाबा कधी ना कधी तरी हा देह पडणार आहे कलेवरती, कधीतरी जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे त्याला, परम सत्य आहे नाही का. जो आलाय तो जाणार आहे त्याला, त्याची वेळ पण ठरलेली आहे. जेव्हा जन्माला घालायचं असतं ना त्याच्या अगोदर त्याची मृत्यूची वेळ ठरलेली असते, मग त्याला जन्माला घातलं जातं. तुमची आमची पण वेळ ठरलेली आहे, पण भगवंताच प्रार्थना ही सगळी माऊलींच्या अभंगातून आपल्याला सुचवते कळलं का. जर ती अवस्था जर अनुभवायला मिळाली कळलं का, त्याच्यावर सुख काय असेल कळलं. जेव्हा आपला स्व आहे ना तो मेलेला असेल ना तेव्हाच तो अनुभवू शकतो ना नाही का. त्याच्यासाठी गरजेचं आहे माऊली 13व्या अध्यायामध्ये 75वी ओवी आहे ती सांगते की आता महाभूते कवणे कवन विषय कैसे करणे हे वेगळा आलेपणे एक एकच सांगो. आणि आता महाभूते कुठली आहेत कळलं, व विषय कोणकोणते आहेत हे निर्णय जरी असले तरी माऊली म्हणते की मी आता तुम्हाला सांगणार आहे कळलं. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझं सांगितली बुज महाभूते 5 आहे. पंचमहाभूताने म्हणलेलं जे शरीर आहे ते पंचमहाभूते कुठली कुठली आहेत तर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे 5 तत्वाने बनलेलं जे शरीर आहे कळलं. माऊली सांगते की बाबा हे 5 तत्वाने बनलेलं आहे शरीर. पण माऊली त्याच अध्यायामध्ये जेव्हा गुरुभक्ती चालू होते कळलं, गुरूंच्या बद्दल सांगणं माऊली त्या ओवीद्वारे आपल्याला शिकवते कळलं का. तेव्हा माऊली चारशे 31 जी ओवी आहे कळलं, त्याच्यामध्ये माऊली सांगते की जव देह हे असेल तेव तव ओळखी ऐसी की जेल मग देहांती नवल बुद्धी आहे. हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल व करून घे. देह पडल्यानंतरही सेवा करण्याची इच्छा आवड हे बुद्धीला दे म्हणून कळलं. इच्छा दे म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या म्हणजे आपण म्हणतो मनात ते रुजव म्हणून माऊली सांगते की मनात. आणि मग ते 5 तत्व आहेत ती पंचमहाभूते ती कुठली कुठली आहेत मग त्याच्यावरती माऊली सांगते की व साधकाची वृत्ती काय कळलं. सगळं साध्य झालेलं आहे साधक आणि साध्य केलेलं आहे कळलं. म्हणजे काय षडविकार केलेले आहेत कळलं. इथे फक्त राहिलं आहे एकच पांडुरंग. काम क्रोधा केले घर रीते
माऊली आपल्याला शिकवली साधक उपासक कसा असावा. नाम घेत 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 ती जी स्थिती अंतिम स्थिती आहे अनुभवते भक्त साधक उपासक एकच आहे नाही का. कोण सांगते? जगाची माऊली सांगते. काय असं माहिती आमच्या गुरुजी नेहमी सांगायचे बाबा तुम्हाला गुरु करायची काही गरज नाही. आपली संत मंडळी आहेत ना त्यांना पकडून ठेवायचं. आपल्याला शिकवतात कोण? आपली संत मंडळी कळलं. बाकी कुठे फिरायची गरज नाही कळलं. गुरुजी नेहमी सांगायचे कळलं. साधकाची जी अंतिम म्हणजे परमोच्च स्थिती आहे ना ते सगळं विसरलंय. स्वतःला विसरलंय, स्व विसरलंय. कळलं. फक्त एकच आहे त्याचं लिंग पांडुरंग. मग त्याची जी अवस्था आहे मग तो काय म्हणतो साधक कसा असेल कळलं की जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भगवंता तुझं स्मरण आहे. शरीर गेल्यानंतर पण जर त्याचा उपयोग झाला तर आणि ते तुझ्या कामी आलं तर ह्याच्यासारखा आनंद काय असेल ना कळलं का. हा जो शरीर आहे ना ते 5 तत्वाने म्हणलेलं शरीर आहे. ते जर ते 5 तत्व आहेत ती तुझ्या कामी आली त्याच्यासारखा आनंद काय असेल जरा. माऊली आपल्याला समजवते शिकवते. आकार स्थूळ नाशिवंत ते कर जाईल भूमिवात तयावरी हरी चालत तेने होईल कृतकृत्य देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आकार स्थूळ नाशिवंत. स्थूळ म्हणजे मोठा शरीरानं घेतलेले जे आकार आहे कळत मोठे आहे नाही का. कळायला आला की बाबा 4 वर्षांचं असताना त्यांचं नाव राजू आहे. आता या स्थितीला आलं माझं म्हणतो आपण शरीर वाढलेलं कणाकाने वाढलेलं कळलं नाही. माझं का म्हणावं हे तुझं आहे नाही का. ते मोठं शरीर आकार स्थूळ नाशिवंत ते तर जाईल भूमी आत. ते जाणार आहे भूमीमध्ये कळलं म्हणजे मातीमध्ये मिसळून जाणार आहे कळलं. मातीचं तत्व मातीमध्ये जाणार आहे. त्यावरी हरी चालत त्याने होईल कृतकृत्य. तनु मुंडना बे मुंडना आखिर मट्टी में मिल जाना. आखिर मट्टी में मिल जाना. आखिर मट्टी में मिल जाना. ये तनु मुंडना बे मुंडना. ये तनु मुंडना बे मुंडना. आखिर मिट्टी में मिल जाना. आखिर मिट्टी में मिल जाना. मिल जाना. हे तत्व मातीचं आहे. पृथ्वी म्हणजे माती. माऊली सांगते की नाही की साधकाची वृत्ती काय आहे. देह त्यागल्यानंतर वृत्ती काय आहे की पांडुरंगा पडणारच आहे. तर तो जर पडल्यानंतर तो अशा ठिकाणी घालावा अशा मातीमध्ये घालावा ज्याच्यावरून माझा भगवंत चालून गेला. कळलं का. तेने होईल कृतकृत्य. माझी जी काही माझी म्हणण्यापेक्षा जी काही इच्छा आहे ती खऱ्या अर्थाने म्हणजे तुझ्यासाठी उपयोगी पडते. जर शरीर आहे त्याच्या मातीतला भाग आहे मातीमध्ये जाणार आहे.
ही उच्च कोटीची साधना आहे. उच्च कोटीचे विचार आहेत. साधक कसा असावा कळत आहे. माऊली आपल्याला शिकवते, समजवते, लढीवाळपणे समजवते. कधी कधी ना कधी जाणारच आहे रे, हे तुझं थोडी आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, माझा परिवार क्षणभंगुर होते. आता ह्याच्या पुढे काय होईल हे माहिती नाही. कधीतरी वेळ आली तर जाणारच आहे. तर माझं 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 मी जे आहे ना ते कुठेतरी संपावं आणि साधकांची ती जी वृत्ती आहे ती अनुभवायला मिळावी अशी माऊलीच्या जणी प्रार्थना बनली. माऊली मातीचं तत्व सांगितलं. पुढचं तत्व आहे तुझ्या गुण आपी मिळे तरी मी होईन गंगा जळे हरी अभिषेक अनुदिन सर्वांगावरी खेळ. दुसरं तत्व आहे मातीचं आहे. सॉरी, दुसरं तत्व पाणी. आपी म्हणजे पाणी. पाण्याचा भाग पाण्यामध्ये जाणार आहे. पण माऊली काय म्हणते की साधकाची काय असते ती सांगते की समजवते की ते पाण्याचं तत्व आहे ना. जर तो साधक म्हणते की बाबा हे जे पाणी आहे ना ते गंगाजळेमध्ये म्हणजे गंगेच्या पाण्यामध्ये जर मिसळून टाकलं आणि त्याच्याने मी भगवंताला अभिषेक केला त्याच्यावर का आनंद काय असेल. पाण्याचं तत्व पण असं ठीक आहे. पाच पंचमहाभूतातले दोन निघालेले आहेत नाही काय. भूमी आणि ती जल आणि पाणी. आता राहिलं वायू. तिच्या गुण वायू रूप तेने मी होईन महादीप हरिरंगणी दीपमाळा उजळीन समीप देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो. तिसरं तत्व आहे वायू व्यापक. तिसरं तेज. तेज म्हणजे शरीराचा प्रकाश जो असतो नाही का. प्रत्येकाला स्वयंप्रकाश आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा प्रकाश आहे. तुम्ही आम्ही आपण म्हणजे असं कोणतरी एखादी व्यक्ती केलेली आहे कळलं तर तिकडे जात असतो. आपल्या कानावर काही शब्द पडतात कुठेतरी शरीरानं काळं पडत चाललंय माझ्याला लवकर लवकर घेऊन जातं नाही. तसं तो तेज आहे ना ते निघून जात असतं नाही काय. मग माऊली म्हणते की देवी अरे तिच्या गुण तेज रूप तरी पण होईन महादीप हरिरंगणी दीपमाळा उजळीन समीप. तुम्ही देवळाच्या बाहेर बघा दीपमाळा असतात दिवे लावलेले असतात किंवा समुद्र किनारी गेले तर महादीप असतो तो असा फिरत असतो. समुद्र किनारा गेल्यावरती तो सतत फिरत असतो. तो जो प्रकाश आहे भगवंत त्याच्यामध्ये मिसळून टाकतो. त्या प्रकाशामध्ये मिसळून टाकतो. किंवा देवारातलं जे निरंजन असतं त्याच्या दिव्यामध्ये जर मिसळून टाकलं आणि त्याच्याने मी जर भगवंताला ओवाळलं कळलं
तर काही सुख मिळेल कळत, काय आनंद मिळेल कळत. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. मी आठवतो काय चरण म्हणा प्रकाश आहे, तो तेज आहे. कंठी धरिला कृष्णमणी, त्याला धारण केलेलं आहे कळलं. आणि तो सर्वत्र प्रकाश पडलाय, कडला नामाचा प्रकाश पडलेला आहे कळलं. सर्वत्र त्याने व्यापून टाकलाय, स्व मेलेलं आहे कळलं. तिथे फक्त भगवंतच आहे कळलं. तो जो प्रकाश आहे तो निरंजनामधल्या दिव्यात जर फलका आला, भगवंत तू झाले आणि त्याने जर मी तुला ओवाळलं त्याच्यासारखा आनंद काय असेल. पुढे चौथा गुण सांगतायत मी काय, जरा वेळेचं पण हे सांगा मला. हाच असतो हां नाही का माहिती आहे की दिल्लीच वेळ आहे हो, लक्ष नाही तर तुम्ही सांगा कळलं. 4 ते 5 चालू करू. वायू व्यापक चौथा गुण, तरी मी होई, तरी मी विंजना होईल. हरी अष्टांगे निववीन मना, ऐशा दृढ करीन पुन्हा. हा शरीरातला जो वायू आहे ना, चौथं तत्व आहे नाही का, ते कुठेतरी तो जो वायू आहे. तुम्ही देवळात बघत एखादी व्यक्ती हातामध्ये चौरी असते, ती अशी त्याला म्हणजे हलवत असते नाही का, म्हणजे भगवंताला म्हणजे वारा घालत असते कळलं. त्या भगवंताची प्रसन्न मूर्ती असते कळत, आपण ते पाहत असतो कळत. तर त्याच वाऱ्यामध्ये जर हा जो वायू आहे तो मिसळून टाकला कळत, आणि त्याच्याने मी माझ्या भगवंताला जर पंख्याच्या स्वरूपात जर त्याच्या अष्टांगाला जर ती जी हवा आहे ती त्याला स्पर्श करते आणि ती त्याला जो मिळणारा आनंद आहे त्याच्यात मी माझा आनंद करत आहे. आता राहिलाय शेवटचा प्रकाश, 5वे तत्व. तरी मी प्रसादे राहीन बापर कुमा देवीवरती, अखंड तुझे अनुसंधान. पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं. हा जो चक्र आहे ना, या चक्रात तुम्ही आम्ही अडकून बसलेलो आहे. तर त्याच्यासाठी माऊलीने सोडवण सांगितली. सोडून हीच आहे की बाबा साधक वृत्तीने तुम्ही ती परमोच्च अवस्था आहे ती अनुभवा म्हणून, आणि ती अनुभवल्यानंतर मग काय उरणार नाही, उरेल फक्त भगवंत कळलं का. ते अनुभवण्यासाठी माऊलीने हा अभंग सांगितलेला. त्या अभंगाद्वारे माऊली आपल्याला शिकवते आकाश 5वा तत्व. तरी मी प्रसादे राहीन बाप रकुमा देवीवर, अखंड तुझे अनुसंधान. आपल्याला तेच करायचं आहे कळलं. भगवंता मागणं हेच आहे कळलं. ते आकाश तत्व
ते आकाशामध्ये त्या पोकळीमध्ये मिसळून जाणार आहे. पृथ्वी आणि पोकळी शरीरातली जी पोकळी आहे ती त्या पोकळीमध्ये मिसळून जाते, म्हणजे आकाश तत्वामध्ये मिसळून जाणार आहे. आणि इथे बाप देवीवर म्हणजे पांडुरंग इथे आहे किंवा त्याचं अनुसंधान, त्याचं सतत चिंतन कळलं आणि म्हणे तोच. आणि हेच जर करायला मिळालं यासारखा आनंद काय असेल. अभंग निवडण्याचं तात्पर्य हेच होतं की बाबा आपण तुम्ही आम्ही भजन करत जातो कळलं, पांडुरंगाने तुमच्या आमच्या जाण्याच्या वेळेत निवडून दिलेलं म्हणजे पांडुरंगाने केलेली मोठी कृपा नाही का, की जाता येता सहज साध्य करून दिलेलं आहे. नामस्मरण करा, चिंतन करा, भजन करा नाही का. खरंच त्याचे किती आभार मानावे, कारण त्या 1.5 तासाचा प्रवास आहे किंवा 2 तास होता, त्या 2 तासामध्ये तुमच्या आमच्याकडून तो नामयज्ञ चाललेला असो तर का तो भगवंताला किती आवडत असेल हो नाही का. तिथे त्यावेळेला तुमची घरातली मंडळी आठवतात का, ऑफिसमधलं काय आठवतं का, तुम्ही हे काम केलं आहे, तुम्हाला बॉसने असं लेक्चर दिलेलं आहे कळलं का, नाही आठवत कळलं का. किंवा आज आपल्या बाबतीत असं काय झालं म्हणून आपली काही चूक नसताना आपला वरिष्ठ आपल्याशी बोलू उद्धतासारखं बोलतोय म्हणून उद्धट बोलतोय, पण भजनात आल्यानंतर सगळं विसरून जातं नाही का. तर तुमच्यावरती केलेली मोठी कृपा आहे ती चालता येता चालता तुमच्याकडून तो भगवत चिंतन करून घेतो. आणि मग तेच असं असतं ना, तुम्ही मिठाईच्या दुकानात गेलं की नाही तुम्ही बघा लाडू बघितला, जिलेबी बघितली, वेगवेगळे मिठाईचे प्रकार आहेत कळलं, ते सगळे त्याची ते अनुभवता पण की बाबा हे चाकायचं आहे जरा बघा ना कसं आहे ते जरा टेस्ट बघूया म्हणून कळलं, ते पण चाकतो ते पण चाकतो कळलं. तर भगवंताने तुम्हाला सगळ्यांना साकायला दिलेलं आहे कळलं का. कशा स्वरूपात हा जो यज्ञ आहे ना हा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवायला देतो नाही का. वारीच्या स्वरूपात येतोय कळलं का. कुठेतरी भजन आहे तिकडे भजनाला जायला मिळते, कुठे कीर्तन आहे तिकडे कीर्तनाला अनुभव, कुठेतरी प्रवचन आहे ते प्रवचनाला जायला मिळतं, कुठेतरी नाम साधन आहे कळलं का ते अनुभवायला मिळतं. वेगवेगळ्या पद्धतीचं भक्ती तुमच्या आमच्याकडून पांडुरंग करून देत असतं का, तर ते आपल्याला पाजत असतं कळलं का. तर ते आपल्या बाबतीत सहज मिळत आहे आपल्याला. आपण किती त्याचे म्हणजे किती आभार मानले पाहिजे त्याचे कळलं का. मानतो का नाही मानतो असू दे ठीक आहे मानूया, हात जोडले पाहिजे का की भगवंताकडे मागणं हेच आहे की हेच मिळेल. याची सुख पुढती मागतो आगळे, याची सुख पुढती मागतो आगळे. आनंदाची फळे सेवा जन्मांतरी तुझाची अंबिला, जन्म जन्मांतरी तुझाची अंबिला. याची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवाला. इथे सांगितले परत सेवा करा. सेवा हा भक्तीचा दारवंट आहे. सेवा करूनच भगवंताच्या हृदयात तुम्ही आम्ही शिकू शकतो नाही का. निष्काम सेवा, निष्काम सेवा हा सकाम कामाची. त्याच्यात कुठला तरी उद्देश आहे की बाबा हे केल्यानंतर भगवंत आपल्याला हे देईल ते देईल असं नाही. निष्काम ते म्हणतात की असलाही विचार फक्त आलेली सेवा आहे ना ती करायची
2-3 दिवस पाऊस पडत होता अकराचा. प्रश्न असा पडलेला होता की बाबा हे काय करते, काय होणार आहे, कसं होणार आहे. तर ते जर राहिलं का भगवंताने करून देतो ना, नाही का. आपण जे जे मागू ते द्यायला बसलेलं आहे तो कळत. आपण आपलं मागणं स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे, पवित्र पाहिजे, की तो द्यायला बसलेला आहे. प्रश्न असा पडला की बाबा काय होणार, झालं सगळं करून द्या. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. हा अनुभव असतो नाही का. वारी अनुभव, वारी का करावी, अनुभव घेण्यासाठी. आणि तो जो परमोच्च आनंद आहे ना, तो उपभोगण्यासाठी. जन्मोजन्मांतरी तुझाची अंकी करुणी विठ्ठला दासासाठी इथे म्हटलंय, दास म्हटलंय. तुमच्या आमच्याकडे भगवंताने जी काही दिलेली सेवा आहे, नेमून दिलेली सेवा आहे, तीच सेवा आहे ती मिळत राहू अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आपण करत. आणि मग हेच मागणं मागूया, त्याची सुख पुढं ती मागवतो, हेच देव, हेच देव. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे का, त्याची देवा पै मागवतो चरण सेवा अखंड, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदास म्हणचा. जन्म हो का भलते याती परिमी न चुके हरिभक्ती, नामा म्हणे कमळापती यांची द्यावे पुढता पुढती देव. हाच अनुभव दे वारीचा, जेणेकरून वारी आमच्या हृदयस्थ होईल आणि सगळे विकार आहेत ते जातील म्हणून. कारण ते वारायचे आहेत. मग हा जो अभंग आपण निवडलेला होता ना, तिथपर्यंत थोडेफार आपले विचार तरी पोचतील ना. जरी विचार पोचले तरी तुम्ही आम्ही. तर हा जो नाम यज्ञ हा असाच चालू राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. काय होतं, अभ्यास असतो ना, अभ्यास तो नेटाने करायचा असतो. नेटाने केला ना तरी काय असं पाहिजे की बाबा करतेपणाची भावना आली की नाही की तो विसरून टाकतो. कळलं का. हा बघ तू करतेस ना, ठीक आहे, तुला बरोबर विसरवतो. काय म्हणतं इथे बसल्यानंतर कळतं की बाबा काय बोलायचं. पण त्याची सवय नसल्यामुळे माफी मागतो, क्षमा मागतो. कळलं, कारण ते आपलं अंग नाही आहे. आपण बाहेर एखादा दगड घ्यायचा आणि त्याला शेंदूर लावायचा आणि मग हात जोडायचे. कळलं, तसा प्रकार आहे. कळलं, फक्त एवढंच आहे की नाही, म्हणजे वाट बघायची कधी संपते. असं नाही, थोडेफार तुम्ही मोकळे पण झालेले महत्वाचं आहे. कळलं का. नाही तर काही विषय असतो ना, कधी कधी काय होतं माहिती, तो आपल्याला ना म्हणजे त्याच्यातून म्हणजे मी ह्याला किंवा ह्याला योगेशला सांगितलेलं आहे, अरे आपण करतोय प्रवचन कधी केलेलं नाही आहे, पण असं थोडंसं अभंगाच्या प्रकारे केलं ना तर ही जी मंडळी आहेत ना, तो आस्वाद घेणारी मंडळी आहे, त्याचा आस्वाद घेणारी आहेत. कळलं का. ते एक तास यांना एक तास म्हणजे तो आपण एक शिक्षा केल्यासारखी आहे. तुम्हाला एक तास ऐकायचंच आहे. कळलं का. हा जो बसला आहे ना तो बोलणारच आहे. कळलं का. तर तुम्हाला ऐकायचं आहे. कळलं का. तर मांडी पण हलवू शकत नाही, काय नाही. कळलं का. तसं नको व्हायला. जर थोडंसं त्यांच्या आवडीचं मिळालं तर गुरु कृपांजन पायो मेरे भाई, गुरु कृपांजन
पायो मेरे भाई गुरु कृपांजन पायो मेरे भाई राम बिना कछु जानत नाहि राम बिना कछु जानत नाहि अंदर राम ही बाहर राम जहाँ देखो राम ही राम गुरु कृपांजन पायो मेरे भाई गुरु कृपांजन पायो मेरे भाई राम बिना कछु जानत नाहि राम बिना कछु जानत नाहि तात्पर्य मी जो सेवेसाठी निवडलेला अभंग आणि माऊलीने ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात त्या ओवीच्या संदर्भात तुम्हाला आम्हाला पहिलं सांगून ठेवलेलं आहे कळत आणि तुम्ही आम्ही कसं असतं माऊली ना आपल्याला आपल्या बुद्धीच्या जशी बुद्धी आहे त्या पद्धतीने आपल्याला शिकवते कळत साधकाची बुद्धी आहे ज्ञानेश्वरी वाचावी साधक आहे नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभव आहे नुसतं वाचन करू नका त्याचा अनुभव घ्या कळत ती साधक वृत्ती आहे नाही का आणि ज्ञानी मंडळींसाठी माऊलीने स्वतंत्र माऊलीचा एक हे अभंग अनुभव कळलं ज्ञानी मंडळींसाठी योग्यांसाठी चांगली 65 आहे प्रत्येकाला त्यांच्या आवडीचं दिलेलं आहे आणि जो मूळ ज्यांना असं वाटतं की मग ज्ञानेश्वरी ही जड आहे वाचायला जमत नाही स्पष्ट उच्चार नाही करता येत कळलं मग काय करणार आम्ही म्हणतो की नाही तुम्ही काळजी करू नका तुमच्यासाठी हरिपाठ आहे हरिमुखे म्हणा नाही काळजी करायची गरज नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या हरिपतीप्रमाणे म्हणजे माऊलीने दिलेलं आहे कळलं माऊलीचे आभार मानायला तेवढे कमीच आहे अभंगाद्वारे तुम्हाला मला शिकवत आहेत की बाबा साधकाची वृत्ती काय असावी शेवटी जायचं तर प्रत्येकाला हेच कळत आहे पण ते जर अशा पद्धतीने झालं तर तो आनंद मिळेल जो परमोच्च आनंद आहे कळत आहे तो अनुभवायला मिळेल कळत आहे म्हणजे माऊली काय म्हणते की नाही की सरतेशेवटी जाताना तुमच्या आमच्या ध्यानीमध्ये तो फक्त भगवंतच राहील कळत आहे नाहीतर काहीतरी चुकीचं मागणं होईल कळलं का ऐकसुखाचं मागणं होईल कळलं का देवा अरे गरीब बनवलायच कळलं का जरा पैसा अडका येऊन दे ना गाड्या बिड्या मागून दे ना आमच्या बाहेर कळलं का छोटासा रूम दिलायच कळलं का 10 बाय 10 का एखादा महल बिल दे ना कळलं का नाही मागणं चुकीचं होईल ना म्हणून माऊली शिकवते तुम्हा म्हणा कळलं का साधकाची वृत्ती काय हे साध्य केलेलं आहे ना त्याचं साध्य केलेल्यानंतर पण ती साधना चालू करते तो साधक म्हणून माऊली शिकवते आपल्याला अभंगाद्वारे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या संदर्भात शिकवते आपल्याला आपण फक्त हात जोडायचे आणि माऊलीने सांगावं की बाबा आम्हाला काही सुचत नाही आणि काही करायचं पण नाही फक्त एवढंच करायचं की जे दिलं राहायचं ना तुझं नाव ते फक्त 11वा श्रीपती येणे पण ते म्हणजे अशा पद्धतीने नुसता फक्त आम्हाला भोगोपट्टी करून दे म्हणून तुझ्या नावाची बाकी दुसरं काही नको कळलं का कारण काय दिलं काहीतरी ज्ञान वाढलं ना तर तो बोलेल बरे हा ज्ञानी झालाय कळलं म्हणजे काय होतं अहंकार आला की भगवंत आपल्या जवळ राहील का नाही राहणार लांब जाईल कळलं कळणार नाही
जो हृदय ते म्हणून मागत माऊलीच्या जणी करताना की सदैव आम्हाला दास बनवून ठेवली जाय. नवे नवे नामदेव महाराज म्हणतात ह्याची सुख पुढे ती मागतो ह्याची दिवा पै मागतो चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा हा संग दे म्हणून. जर संघ असेल तर तुमच्या आमच्या ध्यानीमध्ये तुमच्या आमच्या हृदयात सतत चिंतनामध्ये तो असेल कळलं का. आणि त्याच्यापासून तुम्ही आम्ही अलिप्त होणार नाही कळलं का. जन्म हो का भलते यादी परिमीन चुके हरिभक्ती. कुठल्याही जन्मात घालणार नवे नवे संत मंडळीच्या नारीगरचे किडे बनवून टाक. जेणेकरून संत मंडळी आंघोळ करतील त्यांना त्यांच्या अंगावरून आलेले जे पवित्र पाणी होते आमच्या शरीराला स्पर्श करेल आणि आम्ही पवित्र बनवून जातो. काय मागण्या आहे नामामध्ये दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास करुणी ठेवा तुमची दास करून ठेवा. झालेली सेवा आपण भगवंताच्या चरणी अर्पण करूया आणि भगवंताकडे मागणे हेच मागूया. फक्त एवढंच करा आम्हाला दास ठेव जेणेकरून तू आमच्यापासून लांब जाणार नाही आणि सतत तुझं चिंतन आमच्या मुखामध्ये सुद्धा ठेवा. हेच मागणं मागूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. तुम्ही सगळे श्रुत आहेत कळलं का, ज्ञानी आहेत कळलं का. जे बोलताना थोडंसं वावगं निघालं असेल ते आमच्याकडे पाठवून द्या. जे काही गोड होतं ते आमच्या गुरुजींचं आहे. आमच्या गुरुजी च्याबद्दल दोन फक्त शब्द सांगतील. योगा तुमच्यामध्ये काही मंडळी आहेत त्यांनी आमच्या गुरुजींचं भजन ऐकले होतं आमच्या क्षणावर की भजन किती गोड गावं कळलं त्यांच्याकडून शिकावं कळलं आणि किती प्रासादिकपणे गावं कळलं. प्रासादिक वाणी महत्वाची होती का. तो प्रासादिकपणा आला की त्याच्यावर काय आनंद नाही. कारण का तिथे स्वर विसरलेला असतो फक्त भगवंत आणि त्याचं आणि त्याचं हा जीव आणखी तो एकत्र सगळं झालेलं एकत्रीकरण झालेलं असतं नाही का. आमची गुरुजी फार गोड गायची आणि जे काही तुमच्या पुढ्यात दोन शब्द बोलायला जमले असं जमलेलं नाही आहेत ते ठीक आहे. तुमचं पर्याय नाही आमचं पर्याय असू दे. पण जे काय गोड होतं ते आमच्या गुरुजींचं होतं आणि जे काय त्याच्यात त्रुटी राहिलेली आहे ते आमच्याकडे पाठवून द्या कळत आहे. आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना सगळ्यांना आनंद सुखी ठेव आणि सगळ्यांना भगवत चिंतनाला ठेव.
आणि अखंड तिची वारी अनुभवायला मिळून दे अशी भगवत चरणी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. विठ्ठल 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 तुकाराम भगवान की पद्म गेले मागणे दोषावे दोषोनी मज द्यावे पसाय नाही श्रीकांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रतिवाडो भूताम परस्परे पडो मैत्र शिवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो तुझे वांछे तोते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आगव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रगे लांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंभवना सर्व सुखी पूर्ण होनी निलोकी भजियो आदि पुरुषी अखंडित आणि नंतोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजयी हो आविजी कमणे श्री विश्वेश्वराव आहोईन दान पसार येणे सुखिया तरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.